राज्यमंत्री पंकज भूरे ने नागपुर में मीडिया से बातचीत में कहा कि राहुल गांधी लगातार चुनाव में मिली असफलताओं के चलते कभी कभी गलत बयान देकर जनता का ध्यान खींचने की कोशिश करते हैं, लेकिन आज जनता का विश्वास भाजपा पर है और उनके किसी भी कदम पर ध्यान नहीं दिया जाएगा। आगे भुयर ने 10वीं 12वीं बोर्ड पेपर लीक जैसे मुद्दों पर भी खुलकर बात की। शाळेत बंद होता, त्याच्या चौकशीचे आदेश तुम्ही दिलेले आहे, काय प्रकरण आहे? नागपूर जिल्ह्यातल्या खापरखेडा ह्या गावातील ही घटना त्या ठिकाणी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून समोर आलेली आहे। ह्या संदर्भात चौकशीचे निर्देश हे शिक्षण विभागाला देण्यात आलेले आहे। एक छोटा मुलगा हा जो अंगणवाडी मध्ये त्या ठिकाणी येत होता, तो भोजनाच्या निमित्तानं शाळेमध्ये आला होता, परंतु मग रात्रीच्या वेळेस तो त्या ठिकाणी राहून गेला। अशा वेळेस प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे की शाळा बंद करताना सगळ्या वर्गखोल्यांची आतून पाहणी केल्यानंतरच ती वर्गखोली बंद करण्यात यावी। ह्या संदर्भात उचित कारवाई संबंधितांवर करण्यात येईल। नाशिकमध्ये 17 वर्षाची मुलगी 15 दिवसापासून बेपत्ता आहे, काय सांगा? मागच्या काही वर्षात आपण जर बघितलं तर गृह विभागाचं अतिशय चांगलं काम आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये चालू आहे। अशा वेळेस अनेक नागरिक ज्या घटना आजपर्यंत आपल्या समोर येत नव्हत्या किंवा नागरिक सांगायला घाबरायचे, आज पोलीस प्रशासनाचं पाठबळ असल्यामुळे प्रत्येक समाजातला प्रत्येक नागरिक हा समोर येतो आणि आपल्यासोबत झालेली घटना त्या ठिकाणी सांगतो। ही घटना देखील त्या ठिकाणी समोर आलेली आहे। पोलीस प्रशासन हे कसोशीनं शोध त्या ठिकाणी घेत आहे आणि लवकरच आपण त्या ठिकाणी संबंधितांवर कारवाई करणार आहोत। अशी माहिती येते की बदलापुरात पैशाचं आमिष दाखवून अंडाशय विकले जात आहेत महिलांची। अशा पद्धतीची तक्रार प्राप्त होताच संबंधितांवर कारवाई करण्यात येईल। राहुल गांधी आज भिवंडी कोर्टात येत आहे। त्यांनी जे आरोप केले होते संघावर, त्याबाबत त्यांना आज बोलवण्यात आले। आपण बघितलं की मागच्या 10 ते 11 वर्षापासून संपूर्ण देशातल्या लोकांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी विकासाच्या दिशेनं, म्हणजेच भारतीय जनता पार्टी आणि ह्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात जे सरकार चालू आहे त्यांच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवलेला आहे। असं असताना येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मिळणारं अपयश बघून त्या ठिकाणी राहुल गांधी हे कुठलं ना कुठलं चुकीचं वक्तव्य करून देशातल्या राज्यातल्या जनतेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात। परंतु आज या देशातल्या राज्यातल्या जनतेचा पूर्णपणे विश्वास हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारवर बसलेला आहे। त्याच्यामुळे अशा पद्धतीची कुठलीही कृती राहुल गांधींनी केली तरी जनता त्याकडे लक्ष देणार नाही। नागपूर जिल्ह्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर 12वीचा फुटल्याची माहिती आहे, काय सांगणार? पोलीस तक्रार दाखल। अशा पद्धतीची तक्रार अजूनपर्यंत आमच्याकडे आली नाही। जर का अशा पद्धतीने काही घटना घडली असेल तर संबंधित प्रकरणाची संपूर्ण सखोल चौकशी करण्यात येईल। अंमलदारांची सुरक्षा कपात करण्यात आली। आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत त्यांना सुरक्षितता, सरकारी सुरक्षितता देण्याकरिता एक गुप्तचर विभाग आहे, तो अहवाल त्या ठिकाणी प्राप्त करून घेत असतो। मग एक समिती पुढे हा अहवाल ठेवल्यानंतर ती समिती त्या ठिकाणी सुनिश्चित करते की कुठल्या व्यक्तीला कुठल्या दर्जाची सुरक्षितता त्या ठिकाणी द्यायची। संबंधित समितीने घेतलेला तो निर्णय असावा। राज ठाकरे यांनी टीका केली की महाराष्ट्र आयसीयू मध्ये आहे। आज आपण बघितलं की मागच्या 10 ते 11 वर्षाच्या कालावधीमध्ये देशात असो राज्यात असो, देशात सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राज्यामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात अनेक विकासाचे प्रकल्प, विकासाचे कामं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। असं असताना देखील सातत्य मागच्या 20 ते 25 वर्षापासून राज ठाकरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या त्यांच्या पक्षाला आलेलं अपयश बघता ह्या पद्धतीचं चुकीचं वक्तव्य करून महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात। मधामधातनं ते ह्या पद्धतीचं वक्तव्य करून अशा पद्धतीचं काही काम ह्या राज्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतात। परंतु असं कुठलंही कृत्य त्यांनी केलं तरी महाराष्ट्राची जनता आज संपूर्णपणे विकासाच्या कामाच्या पाठीमागे आहे। चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांच्या निवडणुका झाल्यानंतर कुठल्याही एका पक्षाकडे त्या ठिकाणी बहुमत नव्हतं। सर्व पक्ष हे आपापला महापौर बसला पाहिजे असा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते, परंतु स्थानिक नगरसेवकांनी शेवटी एक निर्णय घेतला की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच या राज्यामध्ये आणि आपल्या चंद्रपूर शहराचा विकास करू शकतो। त्याच्यामुळे नगरसेवकांनी एकत्रित येऊन त्या ठिकाणी भाजपचा महापौर बसविण्याचा निर्णय घेतला आणि आज चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये देखील भारतीय जनता पार्टीचा महापौर बसलेला आहे।
चंद्रपूरच्या एका नामांकित शाळेमध्ये 8वीतल्या मुलींवर जे आहे ते विनयभंगाचा प्रकार समोर आलाय. कारवाई झाली, अटक करण्यात आली शिक्षकांवर. मात्र अशा पद्धतीने मुलींच्या शाळांमध्ये जे घटना घडते या संदर्भात काय गृह विभाग जे आहे ते करत आहे? नाही, ह्या संदर्भात इतिहासामध्ये जेव्हा अशा घटना घडल्या त्यावर आपण तात्काळ कार्यवाही करून संबंधितांवर कठोर कारवाई देखील केलेली आहे. अशी घटना ती झाली असेल तर आम्हाला प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगानं सखोल चौकशी करून त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल. आज 2